नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तूळ राशीचे जुलै महिन्याचे खास करून 1 ते 15 जुलै दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. तूळ राशीच्या संतुलन प्रिय, सौंदर्य विवेकी आणि न्यायनिष्ठ व्यक्तींसाठी तुम्ही आयुष्याकडे नेहमी संतुलनाच्या दृष्टीने पाहता. तुम्ही कोणालाही दुखवू इच्छित नाही, पण याच संवेदनशीलतेमुळे काही वेळा तुम्ही स्वतःला मागे टाकता. मागील काही आठवडे, काही दिवस, काही महिने तुमच्यासाठी थोडे विस्कळीत होते. मनात गोंधळ, नात्यांमध्ये ताण आणि निर्णयांमध्ये संभ्रम हे सगळं तुमचं अंतर्मन थकल्यासारखं करत होतं. पण आता 1 ते 15 जुलै या काळात शुक्र ग्रहाच्या आणि शनीच्या विशेष संयोगामुळे तूळ राशीच्या जीवनात नवीन समज, नवीन ताकद आणि नवीन शक्यता यांचा प्रवेश होणार आहे. या पंधरवाड्यात तुम्हाला तुमचं जुनं गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळेल. ज्या गोष्टींबाबत तुमचं मन अडखळत होतं त्या आता सहजतेने पूर्ण होऊ लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचं कौशल्य ओळखलं जाईल. एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते आणि तुमच्या विचारांना आता योग्य व्यासपीठ मिळेल. तुमची संयमी वृत्ती आणि सौम्य स्वभाव या काळात खूप प्रभावी ठरणार आहे. काही तूळ राशीच्या व्यक्तींना सरकारी कामात यश, कोर्ट कचेरीचे निर्णय किंवा एखादा जुना अडथळ्यांचा निकाल मिळण्याची शक्यता आहे. भावनिक पातळीवरही ही वेळ फार महत्त्वाची आहे. काही जुन्या नात्यांबद्दल जे दुःख मनात होतं ते आता पुसून टाकण्याची वेळ आली आहे. एखादं नातं तुम्हाला त्रास देत असेल तर त्यातून बाहेर पडण्याचं बळ या काळात तुम्हाला मिळू शकतं. आणि एखादं नातं मनापासून जपायचं असेल तर त्यात पुन्हा संवाद सुरू करण्याची योग्य वेळ आहे. काही जणांना प्रेमसंबंधात समजूतदारपणा आणि माफ करण्याची संधी मिळणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक शांती हा मुख्य मुद्दा आहे, कारण तूळ राशीचा सगळा तणाव हा मनातच जमा होतो. त्यामुळे या काळात ध्यान, शांत संगीत, सात्विक आहार आणि मी पुरेसा आहे या भावनेने जगणं गरजेचं आहे. दिवसात एकदा तरी स्वतःसाठी वेळ काढा. सूर्यप्रकाशात 10 मिनिटं वेळ घालवा आणि ओम शुम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. मन शांत होईल आणि शुक्र ग्रहाची कृपा लाभेल. आर्थिकदृष्ट्या ही वेळ स्थिर पण धोरणात्मक आहे. लहान लहान निर्णय मोठा फरक घडवू शकतात. तुमचं कर्ज फेडण्याची दिशा, एखादी नवीन संधी किंवा पार्ट टाइम उत्पन्नाचा सोर्स या काळात सुरू होऊ शकतो. पण कोणत्याही गोष्टीचा निर्णय घाईनी न करता शांतपणे घेतल्यास त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. आध्यात्मिकदृष्ट्या ही वेळ खूप फलदायी आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी शुक्रवारी देवीची पूजा करावी. सुगंधित फुलं, अगरबत्ती आणि गुलाबी वस्त्रांचा वापर केल्यास मन प्रसन्न राहील. तुम्ही जितकं स्वतःचं मन शांत ठेवाल तितकं ब्रह्मांड तुमच्यासोबत सौम्यपणे संवाद साधतं. तूळ राशीचा मूलमंत्र आहे, मी समतोल राखतो कारण मी प्रेम आणि शांतीने जगतो. आणि हेच तुम्हाला या 1 ते 15 जुलै दरम्यान मिळणार आहे. एक नवीन समतोल, नवीन ऊर्जा आणि आयुष्याकडे पाहण्याची नवीन सकारात्मक नजर. हे होते तूळ राशीचे संपूर्ण जुलै महिन्याचे राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.